नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची रिहर्सल एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी आहे। त्यातील क्वेश्चन 1A डू ॲज डायरेक्ट एनी फोर 8 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। सेकंड क्वेश्चन पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन। थर्ड क्वेश्चन पंक्चुएट द सेंटेन्सेस 2 मार्क्ससाठी आहे। फोर्थ मेक 4 words minimum of 3 letters using the letters in the word selection। क्वेश्चन नंबर 5 write the related words flower 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन। बी क्वेश्चन डू ॲज डायरेक्ट। व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची आहे। प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन। क्वेश्चन 2 मधील एक क्वेश्चन रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज। पुढे पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे। A2 क्वेश्चन कंप्लीट द वेब 2 मार्क्ससाठी आहे। A3 क्वेश्चन जॉइन द वर्ड्स। A4 क्वेश्चन डू ॲज डायरेक्ट 2 मार्क्ससाठी आहे। A5 क्वेश्चन व्हॉट क्वालिटीज आर रिक्वायर्ड टू बिकम अ गुड स्पोर्ट्समॅन 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन। क्वेश्चन 2B रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज। बघा पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे। B2 क्वेश्चन कंप्लीट द वेब 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन। व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून घ्यायची आहे।
B5 question. What do you do if you see a small boy working as a waiter in a hotel? Section 3rd Poetry, Marks 10. पहा पुढे पोएम देण्यात आलेली आहे, ती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. क्वेश्चन 3 मधील A1 क्वेश्चन. रीड द पोएम अँड राईट द ऑपोजिट ऑफ. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे. A2 क्वेश्चन. कंप्लीट द टेबल. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. B क्वेश्चन. राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ पोयम. 5 मार्क्ससाठी आहे. Point of appreciation. Section 4 Non-textual passage. Marks 15. Question 4 मधील A question. Read the following passage and carry out the activities. पुढे पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. A2 क्वेश्चन. कंप्लीट द वेब डायग्राम. 2 मार्क्ससाठी आहे. A3 क्वेश्चन. राईट 4 ॲडवर्ब्स फ्रॉम द पॅसेज. Section 5 Writing Skill. 20 marks. A1 क्वेश्चन. लेटर रायटिंग. 5 मार्क्ससाठी आहे. A1 आणि A2 क्वेश्चन दिलेले आहे, दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे 5 मार्क्ससाठी. क्वेश्चन 5 A1 ला A2 हा क्वेश्चन और देण्यात आलेला आहे. B1 क्वेश्चन आहे डायलॉग रायटिंग. B1 क्वेश्चनला B2 हा क्वेश्चन और देण्यात आलेला आहे. B1 किंवा B2 दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा, और क्वेश्चन आहे B2. प्रिपेअर अ स्पीच टू बी डिलिव्हर ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे.
क्वेश्चन नंबर 6 A1 और A2 देण्यात आलेला आहे. A1 ला और A2 क्वेश्चन देण्यात आलेला आहे. A1 क्वेश्चन आहे प्रिपेअर अ ट्री डायग्राम विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅसेज. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्ससाठी आहे. त्यातील क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू मराठी. बी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू मराठी 2 मार्क्ससाठी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 2022, 2023, 2024 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्व परीक्षा, सराव परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.